जे पिकतं तिथं तेच गोष्ट विकली जाते. आपल्याकडे मोदक बनवतात, बाकी ठिकाणी मोदक बनवत नाही, त्यांना माहीतच नाही, किंवा त्यांच्या कोकणामध्ये गणपती उत्सव जास्त चालतो, बाकी ठिकाणी ते उत्सव जास्त चालत नाही. बरोबर. तर हे डोक्यामध्ये ठेवा की जसा जिथे जो सीझन असतो तसं तसं ते पदार्थ बनवले जातात. पण आपण काय केले पाहिजे, प्रयोग केले पाहिजे. पेरूचं सगळं करून बघा बरं, पेरूची चटणी बनवून बघा. कसली चटणी बनवतो आपण? खोबऱ्याची पेरूची बनवून बघा. वांगा आपण भाजून भरीत बनवतो, पेरू भाजून कधी भरीत बनवून बघितलं? कारण आपण जे कधी ऐकलं नाही ते आपण केलं की आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं करतो, काही वेगळं नसतं, पण त्याचा कुठलाही त्रास नसतो. बरोबर. पण प्रयोग करता आले पाहिजे. हां, तर हे प्रयोग करणं म्हणजे प्रोसेस. आपण शेतामध्ये भात लावतो, बरोबर. तर तो भात येईपर्यंत जी प्रक्रिया असते त्याला म्हणतात प्रोसेस. नांगरणी, खुरपणी, भाजणी, सोंगणी, बरोबर. मग आता आपल्याकडे तांदूळ आला, मग तांदूळ तो भात सुकवला तर टिकेल ना. किती दिवस टिकतो तांदूळ? वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष पण टिकेल, सांगता येत. बरोबर. पण का त्यासाठी काय करावं लागलं? सुकवावं लागलं, वाळवावं लागलं. बरोबर. तुम्ही दळून आणलं तर काय तयार होईल? पीठ पण बराच काळ टिकेल. मग पिठापासून काय करणार? तांदळाच्या भाकरी, घावणे, मोदक, वडे, तांदळापासून बिर्याणी, पुलाव, ढोकळा, इडली, उत्तप्पा, आप्पे, झाले की एवढे पदार्थ सगळे. पण मग तुम्ही त्यासाठी काय केली? तांदळाची पावडर केली आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया. बरोबर. अशी डाळीचं केलं तर, गव्हाचं करून बघितलं तर घावणे कधी? बरोबर. ज्वारीचं करून बघा, नागलीचं करून बघा, नागली डोसा. बरोबर. जे तुम्ही तांदळाच्या पिठाचं केलं ते, पण नागली तुमच्याकडे जास्त पिकत नाही म्हणून तुम्ही ते करत. पण ज्याच्याकडे जास्त पिकते त्यांनी ती करून बघितली. बरोबर. जसा ज्याचा सीझन तसं ती गोष्ट करून तुम्ही बघितली तर खायला पण टेस्ट